हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर. आज आपण मॅथ 10th क्लास पार्ट 1 यामधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील एक क्वेश्चन मी निवडलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो फॅक्टरायझेशननुसार सोडवायचा आहे. मग हा मी क्वेश्चन का निवडला आहे? बिकॉज या क्वेश्चनमध्ये बरेचसे विद्यार्थी ऑलमोस्ट 99% विद्यार्थी काय चूक करतात. यामध्ये खूप बेसिक आहे आणि ते खूप थोडं बेसिक आहे ते समजलं म्हणजेच तुम्ही हा क्वेश्चन 99% तुम्ही क्लिअर सोडू शकता याची मी खात्री देऊ शकते. त्यामुळेच मी हा क्वेश्चन निवडलेला आहे. तर मग चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल आणि समजला असेल हा क्वेश्चन तर नक्कीच लाईक बटनवर क्लिक करा आणि लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सला व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा. 3x² - 2 √6x + 2 = 0. आपल्याला हा क्वेश्चन फॅक्टरायझेशनच्या मेथडनुसार सोडवायचा आहे. तर फॅक्टरायझेशनची फर्स्ट स्टेप काय आहे तर फर्स्ट पेअर टू लास्ट पेअर आपल्याला मल्टिप्लिकेशन करून त्या येणाऱ्या संख्येची काय करायचे तर फॅक्टर पाडायचे असेल. मग 3 × 2 6. मग 6चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहेत की जेणेकरून त्याचं मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि त्याची ॲडिशन -2 √6 एवढं आलं पाहिजे. मग अशी संख्या कोणती आहे? मी जे म्हटलं ना तुम्हाला बेसिक जे विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे तर ते बेसिक काय आहे तर बघा. आता फॅक्टर कशी पडतील तर सुरुवातीला जर आपण फॅक्टरमध्ये जर घेतलं तर बघा √6 बेसिक सांगायला त्याआधी समजून घ्या. √6 × √6 काय होतं बरं? याचा आन्सर काय? √6 × √6 तर याचा आन्सर आहे फक्त आणि फक्त 6. म्हणजे 2 √6 असतील तर त्याचा आन्सर येत असते 6. हे आहे तुमचं बेसिक. हे सर्वांना माहिती आहे. आता हे तुम्हाला माहीत नसेल तर आज तुम्हाला माहिती झालं आहे. तर बघा आपल्याला काय पाहिजे? दोघांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे तर 6 पाहिजे. तर ह्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं आहे 6 आलेलं आहे. आणि आपल्याला काय पाहिजे तर ॲडिशन त्याची -2 √6 एवढं पाहिजे. मग याला जर आपण बघा √6 + √6 जर केलं तर इथं काय येईल 2 √6 येईल. कळतंय तुम्हाला? 2 √6 येईल. पण आपल्याला पाहिजे काय तर मायनस पाहिजे. काय पाहिजे? मायनस काय पाहिजे. मग या ठिकाणी या दोन संख्येला कशामध्ये कन्वर्ट करता येईल बरं? मग जर याला पण मायनस दिला याला पण मायनस दिलं तर मायनस मायनस काय होत जाईल प्लस होईल. म्हणजे या दोघांची तर ॲडिशन होईल पण सिम्बॉल काय येऊन जाईल इथे मायनस. म्हणजेच कसं बघा -√6 आणि -√6 = -2 √6. म्हणजे जे आपल्याला हवं होतं या क्वेश्चनमध्ये कोणते फॅक्टर पाहिजे होते? 2 फॅक्टर आपल्याला मिळाले. कोणते मिळाले तर ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केली तर 6 येऊन जाते आणि ह्या दोघांची ॲडिशन जर केली तर काय येतं आहे आपल्याला -2 √6 एवढं येऊन जाते. तर चला जर तुम्हाला हे फॅक्टर समजले असतील तर नक्कीच डन यस म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर मग चला हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. मग 3x² ॲज इट इज. मग याच्या जागेवर आपल्याला हे 2 टाकायचे आहेत फॅक्टर. का टाकायचे आहेत? बिकॉज ह्या दोघांची याची व्हॅल्यू चेंज होत नाही. मग कसं -√6 आणि -√6x आणि -√6x + 2 = 0. इथपर्यंत समजलं आहे तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी आपल्याला x लावावं लागतं म्हणजेच इथं काय येऊन जाणार आहे x येत असतं. ठीक आहे. मग इथपर्यंत कळालं. आता काय करायचं असतं आपल्याला? पुढची मेथड ह्या दोघांमधून आणि या दोघांमधून आपल्याला काय काढायचं आहे? कॉमन काढायचं आहे. पण इथं थोडंसं बघा बरं. इथे रूट आहेत इथे रूट नाहीत. आपण कॉमन कसं काढू शकतो? नाही काढू शकत ना. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? ह्या सर्वांना रूटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग ते कसं होईल बरं? बघा या ठिकाणी 3ला पण कसं करू शकतो? आत्ता सांगितलं बेसिक माहिती आहे 2 रूट
आणि सिंगल नंबर. मग या ठिकाणी सिंगल नंबर आहे, आपण याला 2 रूटमध्ये टाकू शकतो. म्हणजेच काय होईल, रूट थ्री इंटू √3x². झालं की नाही याचं कन्वर्शन. त्यानंतर मायनस. आता या √6चं कसं करायचं बरं, तर √6चं आपण असं करू शकतो, √3 इंटू √2x करू शकतो ना. 3 इंटू 2 6 आणि एक्सला एक्स. त्यानंतर याचं पण आपल्याला तसंच करूया, मायनस √3 इंटू √2x. कळतंय. आणि त्यानंतर प्लस 2ला माहिती आहे तुम्हाला, जे बेसिक 2 रूटमध्ये टाकलं तर सिंगल नंबर येतो. म्हणजेच √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. समजले. चला मग आता काय करायचं बरं, आपल्याला या एवढ्यामधून कॉमन काढायचं आहे आणि या एवढ्यामधून कॉमन काढायचं आहे. ठीक आहे, चला मग कॉमन काढूया. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघते बरं, बघा बरं. इथं √3, इथं √3, इथं पण √3 आहे. म्हणजेच इथं √3, इथं पण x आहे, इथं पण x आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉमन निघतो √3x. लक्षात येतं आहे. आणि त्यानंतर मग ब्रॅकेटमध्ये काय राहतं बरं, तर मग एक √3 मायनस या ठिकाणी हा इकडं बाहेर गेला आणि इथे राहिला फक्त, सॉरी इथे x बाहेर गेला, इथं राहिला x मायनस आणि इथं राहिला फक्त √2. लक्षात येते. त्यानंतर ॲज इट इज मायनसला मायनस. आता यामध्ये आपल्याला काय कॉमन निघतंय, तर इथं पण √2 आहे, इथं पण √2, इथं पण √2 आहे. ठीक आहे, मग आता चला मग आपण कॉमन काढू. मायनस √2 आपल्याला बाहेर काढायचं. लक्षात घ्या, मायनस √2 जर आपण कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहतं बघा, हा एक x राहतो आणि √3 राहतो. म्हणजेच √3x. आणि बघा मायनस प्लस मायनस, इट मीन्स मायनस आपण बाहेर केला आहे, म्हणजेच इथं काय राहिला, प्लसच्या ऐवजी मायनस राहिलेला आहे. आणि या ठिकाणी एक √2 बाहेर गेला, फक्त इथं राहिला एक √2 इज इक्वल टू 0. कळालं इथपर्यंत. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम येत असतो, इथे पण आलेला आहे. म्हणजेच हा एक ब्रॅकेट घेत असतो आपण, म्हणजेच इथे घेऊया आपण √3x मायनस √2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग जो पार्ट आहे म्हणजेच √3x मायनस √2. लक्षात येते. हे झालं. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण काय करत असतो, तर कशी मेथड आहे, तर या ठिकाणी आहे बघा, √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. ऑरमध्ये इकडं पण √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला माहिती आहे काय करतो आपण, x इथे घेऊया, इज इक्वल टू, हा जर इज इक्वल टूच्या इकडे गेला तर काय होईल, प्लस होईल. म्हणजेच √2 डिवायडेड बाय, हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडं जाऊन डिवायडेड होऊन जाईल. म्हणजेच √3 इज इक्वल टू, सॉरी ऑरमध्ये सेम इकडं पण तसंच होईल. म्हणजेच x इज इक्वल टू, हा मायनसचा इकडं येऊन प्लस होतो आणि मल्टिप्लिकेशनमध्ये √3. आता या ठिकाणी बघा, असं हे फायनल आन्सर येऊन जाईल का, इथपर्यंत आलं आणि हे फायनल आन्सर आलं आपण म्हणू शकतो का, तर रॉंग. हे फायनल आन्सर तुमचं नाही. यापुढे आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. काय करायचं, रॅशनलायझेशन करायचं, त्याशिवाय हा क्वेश्चन कंप्लीट होत नाही. तर मग चला यातला एक कोणता पण घेऊ, सेमच आहे. म्हणजेच x इज इक्वल टू, आता काय करूया बघा, √2 डिवायडेड बाय √3 आहे. आपण काय करू, या दोघांना पण मल्टिप्लाय √3 ने करूया. काय करूया, √3 ने करूया. √2 डिवायडेड बाय √3 मल्टिप्लाय √3 डिवायडेड बाय √3. तर बघा आन्सर काय येऊन जातं याचं, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, √6. 3 इंटू 2 √6 येईल. आणि हा नियम तर माहितीच सांगितला, बेसिक तुमचा या ठिकाणी एक नियम क्लिअर झालेला आहे. √3 इंटू √3 फक्त आणि फक्त 3, 2 √3 आहेत, तर म्हणजेच याच्यातून आन्सर येते 3. इट मीन्स याचं जे आन्सर आलेलं आहे तुमचं √6 डिवायडेड बाय 3 हे आन्सर आलेलं आहे. तर समजला का क्वेश्चन. जर तुम्हाला
खरंच मनातून हा क्वेश्चन समजला असेल तर नक्कीच मनातून एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यापुढे एक सांगेल, जे पण तुम्हाला एखादा क्वेश्चन जर हार्ड जात असेल किंवा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा क्वेश्चन टाका. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल. सो थँक्यू सो मच.